काल एक माता माझ्याकडे आली बाळाला घेऊन आणि ते म्हणू लागली, की "बाळ रडतच आहे सारखं, तर मग बाळाला वरचं दूध चालू करू का? गाईचं किंवा गीर गाईचं किंवा इन केस शेळीचं?" तर याचं उत्तर असं आहे, की नाही. बाळ रडण्याची खूप कारणं आहे. मी नेहमी सांगत असतो मातांना. प्रत्येक वेळी रडण्याचा संबंध हा आईच्या दुधाशी किंवा दूध कमी पडण्याशी जोडून नाही चालणार. बाळाला एक्सप्रेस होण्यासाठी रडणं एवढं एकच माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक रडणं हे भुकेमुळेच असेल किंवा आईचं दूध न पुरल्यामुळेच असेल असं नाही. मी यावर आईच्या दुधावर एक सेपरेट मोठा व्हिडिओ बनवलेला आहे 20 मिनिटाचा. तो माझ्या YouTube चॅनलवर डॉक्टर निखिल मुसळेवर जाऊन नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. त्यामध्ये मी आईच्या दुधाबद्दल, स्तनपानाबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. तर आता मूळ प्रश्न हा, की मग वरचं दूध द्यायचं की नाही? तर बाळाला पहिले 6 महिने फक्त आईचंच दूध द्या. 6 महिन्यानंतर वरचं जेवण चालू करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणजेच बालरोगतज्ञांच्या सल्ल्याने. आणि वरचं दूध चालू करायची घाई करू नका. लक्षात ठेवा, गाईचं दूध हे वासरासाठी आहे, म्हशीचं दूध हे तिच्या रेडकूसाठी आहे, शेळीचं दूध हे तिच्या पिल्लासाठी आहे आणि आईचं दूध हे माणसासाठी आहे. कोणत्याही प्राण्याचं दूध हे इतर प्राण्याला पचणार नाही. तुम्ही कधी असं बघता का, की गाईचं वासरू आहे आणि त्याच गोठ्यात बांधलेल्या म्हशीला ते वासरू जाऊन पितंय, असं होतं का कधी? त्या वासराला सुद्धा माहीत असते, की हे गाईलाच पिलं पाहिजे. मग माणसाच्या बाबतीत आपण अशी चूक का करतो, की आपल्या बाळाला माणसाच्या आपण गाईचं, म्हशीचं किंवा शेळीचं दूध पाजायला जातो? तर केवळ गैरसमजामुळं. तर कोणाच्याही ऐकण्यावर किंवा मनात असलेल्या शंकेपोटी बाळाचं आईचं दूध थांबवू नका किंवा कमी करू नका. बाळाला 6 महिने केवळ आईचंच दूध द्या आणि बाळाला आपण 2 वर्षाचं होईपर्यंत आईचं दूध द्यायचं आहे. 6 महिने केवळ आईचं दूध आणि 6 महिन्याच्या नंतर वरचं जेवण प्लस आईचं दूध. वरचं दूध चालू करण्याची कधीही घाई करू नका. वरचं दूध चालू करताना आणि वरचं जेवण 6 महिन्याला चालू करताना बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या. स्तनपानाबद्दल तुमच्या काहीही तक्रारी, शंका असतील तर मलाही संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवर किंवा मोरया बालरुग्णालय धाराशिव इथं. त्याचप्रमाणे तुमच्या बालरोग तज्ञांचा देखील तुम्ही सल्ला घेऊ शकता. धन्यवाद.